तर आज संविधानाच्या मुद्द्यावरून संसदेत लोकसभेत चांगलेच घमासान झालेले पाहूया त्याबाबतच्या बातम्या सुरुवातीला। काँग्रेसने आणीबाणी लादली ते पाप त्यांच्या डोक्यावरून कधीही धुतलं जाणार नाही। पंतप्रधान मोदींचा लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल। काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानाला धोका पोहोचवण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही। 75 वर्षांपैकी 55 वर्ष एकाच कुटुंबाची सत्ता, या कुटुंबाची कुविचार, कुनीती, कुरीतीची परंपरा। पंतप्रधान मोदींचा गांधी कुटुंबावर घणाघात। संविधानात बदल केला पाहिजे असं नेहरूंनी पत्रात म्हटलं होतं। तत्कालीन पीएम नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं। नेहरूंच्या पत्रातील उल्लेख पंतप्रधान मोदींनी संसदेत वाचून दाखवला। स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली। पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। इंदिरा गांधींनी खुर्चीचा गैरवापर केल्याची ही टीका। भारताच्या संविधानाबद्दल एक वाईट गोष्ट आहे की यात काहीही भारतीय नाही। ज्या नेत्याची तुम्ही पूजा करता त्यांनी हे म्हटलं होतं। एका हातात संविधान, दुसऱ्या हातात मनुस्मृती हे सावरकरांच्या भूमिकेबद्दल बोलत राहुल गांधींचा सरकारला सवाल। आरएसएसनं नेहमी मनुस्मृतीची तळी उचलून धरली। राहुल गांधींची टीका। तर संविधान आमचा आवाज आहे, संविधानात प्राचीन भारताचे विचार आहेत। राहुल गांधींचं लोकसभेत वक्तव्य। दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला। आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे अंगठे कापले जात आहेत। राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका। शेतकऱ्यांऐवजी अदानी अंबानींना फायदा पोहोचवला जातोय। शेतकरी एमएसपी मागतायत, मात्र त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो। राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल। तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का? इंदिरा गांधींवरून श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना सवाल। श्रीकांत शिंदेंकडून सवाल उपस्थित करताच सभागृहात गदारोळ। विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी। राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात। हा अपमान उबाठावाल्यांना मान्य आहे का? संविधानामुळे आम्ही इथे बसतोय हे श्रेय संविधानाचं आहे। यात संविधानानं साधारण परिवारातून येणाऱ्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवलं, तसंच सामान्य रिक्षा चालकाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवलं, असंही श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य।